किती छान थालीपीठ झालेले आहे काकडीचे. छान क्रिस्पी झालेले आहे आणि मस्त झालेले आहे. बघून घ्या, खूप सुंदर झाले आहे. पाहून तोंडाला पाणी सुटत आहे. तर मग आता आपण करूया का ही रेसिपी? तर चला आपण ही रेसिपी करायला घेऊया. नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. तर आपण आता रेसिपी करतो आहोत, ते बघून घ्या. तर आपण ही काकडी किसून घेतलेली आहे आणि हा कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर आहे, लसूण, हिरवी मिरची, अद्रक, जिरं याची पेस्ट आहे, बेसन आहे आणि कणिक घेतलेली आहे. आता याच्यात जेवढी म्हणजे मावेल तेवढं आपण त्याच्यात टाकूया. ही कोथिंबीर, त्यानंतर याच्यामध्ये या हिरव्या मिरच्याचा आपण पेस्ट टाकूया. हे हळद, त्यानंतर ही धण्याची पूड आणि हे लाल मिरची पावडर थोडंसं. आता याच्यात तीळ टाकली आपण. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं हिंग आणि थोडासा ओवा. ओवा हा पचण्यासाठी चांगला असतो. आणि ही थोडीशी कस्तुरी मेथी. आणि आता आपलं मीठ टाकायचं राहिलं. आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं. आणि आता याला कालवूया, मिक्स करूया. झालेला आहे. तवा गॅसवर ठेवलेला आहे. तर आता आपण याच्यावर टाकूया. तवा थोडासा तापला म्हणजे मैत्रिणींनो, तुम्हाला थोडी जरी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करत जा. तुम्ही कॉमेंट्स टाकत जा. तुम्हाला कोणती जर काही नवीन रेसिपी बघायची असली तर तुम्ही जर कॉमेंट टाकल्या नाही तर मला कळणारच नाही तुम्हाला काय बघायचं आहे, काय नाही बघायचं आहे ते. तर तवा आपण थोडासा तापला की हे टाकूया. मग तर याला कोणी धपाटे म्हणतात, कोणी थालीपीठ म्हणतात, ते आपल्या याच्यावर आहे. याच्यावर थोडंसं झाकण ठेवायचं, गॅसची आच कमी करायची. याला छिद्रही पाडायची. छिद्र पाडलं म्हणजे लवकर होऊन जाते ते.
थोडंसं होऊ दे. असं छान भाजून घ्यायचं. थोडंसं तेल टाकायचं याला, होऊ द्यायचं. आता झाकण ठेवायची गरज नाही. तर आता आपला झालेला आहे, याला काढून घेऊया. तर हे आपले आता काकडीची थालीपीठ तयार झालेली आहे. तर तुम्हाला जरा जरी व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.